हां. हॅलो फ्रेंड्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये जी मेकॅट्रॉनिक सिस्टीम आहे त्याचं इव्होल्युशन आणि त्यानंतर एलिमेंट्स ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम, बेसिक मेकॅट्रॉनिक सिस्टीम हे आपण बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बेनिफिट्स आहेत मेकॅट्रॉनिक सिस्टीमचे ते बघणार आहोत. सो आता आधी थोडं रिव्हिजन करूयात मागच्या लेक्चरचं आणि त्यानंतर ॲक्च्युअल लेक्चरला मी स्टार्ट करणार आहे. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम द इव्होल्युशन ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम. यामध्ये 4 स्टेप्स आहेत इव्होल्युशनच्या. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल आणि फोर्थ लेवल. फर्स्ट लेवलमध्ये फक्त सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर्स जे आहेत, आय ओ डिव्हाइसेस ते इंट्रोड्यूस केले अलॉंग विथ मेकॅनिकल सिस्टीम. इन सेकंड लेवल त्यामध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आयसीज वगैरे यूज झाल्या. मिनिएचरायझेशन झालं, जे खूप मोठं दिसायचं त्याचं छोट्या ह्याच्यात कन्व्हर्जन झालं बिकॉज ऑफ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स. आयसीज यूज झाल्या त्यामध्ये. थर्ड लेवल जे होतं त्याच्यामध्ये स्मार्ट सिस्टीम जी आहे, फीडबॅक सिस्टीम जी आहे ती ऍड झाली. त्यामुळे ती सिस्टीम जी आहे ती स्मार्ट सिस्टीम झाली. आणि लास्ट म्हणजे किंवा फोर्थ लेवल जे आहे इव्होल्युशनची, त्याच्यामध्ये इंटेलिजंट कंट्रोल जे आहे ते ऍड झालं इन मेकॅट्रॉनिक सिस्टीम. त्यानंतर हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे जे आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं होतं. आता हे बेसिक एलिमेंट्स आहेत जे आपण बघितले होते, ज्यामध्ये मी तुम्हाला एक तुम्हाला पेट्रोल पंपचं एक्झाम्पल दिलं होतं, ज्यामध्ये ह्युमन मशीन इंटरफेस असतो, HMI असतो आणि ते कसं वर्क करतं याच्यामध्ये ते सांगितलं होतं. सो बेसिकली यामध्ये डिजिटल किंवा अॅनालॉग सेन्सर्स यूज होतात. मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर किंवा PLC यूज होतो फॉर कंट्रोल पर्पज. जर कन्झ्युमर ॲप्लिकेशन्स असतील तर मायक्रो कंट्रोलर यूज होईल आणि जर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असतील तर PLC यूज होतो. त्यानंतर ॲक्च्युएटर्स यूज होतात, जसं वॉल्व्ह, हायड्रोलिक वॉल्व्ह आणि हे जे आहेत हे ॲक्च्युएटर्स आहेत. नंतर मेकॅनिकल सिस्टीम म्हणजे तो टॅप जो आहे त्याला ऑन ऑफ करण्यासाठी किंवा फ्लो जो आहे लिक्विडचा तो जाण्यासाठी मेकॅनिकल सिस्टीम जी आहे ती रिक्वायर्ड असते. सो these are the basic elements of mechatronic system. हे त्यांचेच हे आपण म्हणू शकतो फोटोज, अलॉंग विथ फोटोज हे आहेत सेन्सर्स. सेन्सरमध्ये पण खूप टाईप आहे, प्रॉक्सिमिटी सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर, त्यानंतर ऍक्टिव्ह सेन्सर, पॅसिव्ह सेन्सर, इंडक्टिव्ह सेन्सर, कपॅसिटिव्ह सेन्सर, असे बरेचसे टाईप्स आहेत. तर ते आपण डिटेलमध्ये त्या युनिटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण ॲक्च्युएटर्सवर आपलं एक युनिट आहे ते आहे. त्यानंतर तुमचं ट्रान्सड्युसरवर एक युनिट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करायला लागणार आहे कुठल्या पण एनर्जीचं एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये. म्हणजे बेसिकली व्होल्टेज किंवा करंटच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करतो जो काही सिग्नल सेन्स केला जातो तो. जसं सपोज आपल्याकडे एक थर्मोकपल असेल, तो थर्मोकपल इज अ टाईप ऑफ सेन्सर आणि मग तो काय करेल तर ट्रान्सड्युसर आहे तो कन्वर्ट करेल टेम्परेचरला व्होल्टेजमध्ये. सो दीज आर दी डिफरंट बेसिक एलिमेंट्स ऑफ युअर मेकॅट्रॉनिक सिस्टीम जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितले होते. हे सगळं आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. आणि याचं एक्झाम्पल, हे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स आहेत. ॲक्च्युएटरचं एक्झाम्पल आहे सोलोनाइड किंवा व्हॉइस कॉइल्स, देन DC मोटर, स्टेपर मोटर, सर्वो मोटर, हायड्रोलिक न्यूमॅटिक व्हॉल्व्स. देन सेन्सरचे एक्झाम्पल्स आहेत स्विचेस, पोटॅन्शिओमीटर, स्ट्रेन गेजेस, थर्मोकपल्स, ॲक्सिलोमीटर, photo electrics, then digital encoders, then micro electromechanical system, that is MEMS. एक्झाम्पल्स आहेत सेन्सरचे. इनपुट सिग्नल कंडिशनिंग आणि इंटरफेसिंग मध्ये डिस्क्रीट सर्किट येतात, फिल्टर्स, ॲम्प्लिफायर्स, अॅनालॉग टू डिजिटल अँड डिजिटल टू डिजिटल कन्व्हर्टर्स येतात. त्यानंतर डिजिटल कंट्रोल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं PLC असणार, मायक्रो कंट्रोल असणार, लॉजिक सर्किट असेल, SBCs असतील. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ कंट्रोल सर्किटरीज. देन नेक्स्ट इज युअर आउटपुट सिग्नल कंडिशनिंग अँड इंटरफेसिंग. सो इथे जे कन्वर्टर त्याच्या अपोजिट इकडे होणार. सो डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर, डिजिटल टू डिजिटल कन्व्हर्टर, देन पॉवर ट्रान्झिस्टर, amplifier, op-amps, PWMs. These are the example of your output signal conditioning and interfacing system. Then graphical displays are there, LED, LCD, CRT display, digital display. So this is your basic mechanical system, mechatronic system. ॲक्च्युएटर काय करतात तर मोशन प्रोड्यूस करतात. सेन्सर्स काय करतात तर ते डिटेक्ट करतात स्टेट ऑफ पॅरामीटर्स. काही पॅरामीटर्स असतील ते डिटेक्ट करतील आणि मग त्याला त्याप्रमाणे सिग्नल देतील. देन नेक्स्ट इज डिजिटल कंट्रोल सिस्टीम. हे काय करतात तर कंट्रोल करण्यासाठी, काय कंट्रोल करण्यासाठी, ॲक्च्युएटर्सला कंट्रोल करण्यासाठी हे यूज होतात. त्यानंतर आहेत तुमच्या कंडिशनिंग अँड इंटरफेसिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट कंडिशनिंग सिस्टीम आहेत. नंतर ग्राफिकल डिस्प्ले. सो दीज आर दी बेसिक एलिमेंट्स ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम. नंतर आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं याच्यामध्ये,
म्हणजे याच्यामध्ये आपण एक वॉल जो आहे फ्लो कसला टँक मध्ये वॉटर फ्लो जो आहे वॉटर लेवल जी आहे ती डिटेक्ट करतो. सो बेसिकली यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट यूज कमी झालेला आहे, फक्त मेकॅनिकल. सो दिस इज प्युअरली मेकॅनिकल कंट्रोल सिस्टीम आहे ही. मेकॅनिकल कंट्रोल सिस्टीम आहे ही. याच्यामध्ये सगळे मेकॅनिकल पार्ट्स यूज झालेले आहे. सो याच्यामुळे तुम्हाला तसं झाल्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऍडिशनल करता येणार नाहीत. जितकं रिक्वायर्ड आहे तेवढंच तुम्ही एका वेळेला एकच फंक्शन परफॉर्म करू शकाल इथे. सो ही तुमची मेकॅट्रॉनिक सिस्टीम आहे. आता आपण आजचा जो ऍक्च्युअल टॉपिक आहे आपला तो बेनिफिट्स ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम तो बघणार आहोत. सो फर्स्ट इज युअर एनहान्स्ड फीचर अँड फंक्शनॅलिटी. सो मेकॅनिकल डिझाईन इज टिपिकली प्रोव्हाइड्स ओनली वन फंक्शन. एका वेळेला एकच फंक्शन मेकॅनिकल सिस्टीम जी आहे किंवा मेकॅनिकल डिझाईन जे आहे ते एका वेळी एकच आउटपुट देण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. पण ज्या वेळेस तुम्ही मायक्रो कंट्रोलर त्याच्यामध्ये ऍड करतात त्यावेळेस तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते. फ्लेक्झिबिलिटी मिळते म्हणजे काय मिळते, तुम्ही त्याला LCD डिस्प्ले इंटरफेस करू शकता. नंतर तुम्ही त्याला LEDs जे आहेत ते इंटरफेस करू शकता. सो दॅट यू शुड नो दी स्टेट ऑफ द सिस्टीम, म्हणजे ती ऑन आहे की ऑफ आहे किंवा काय स्टेटस आहे सिस्टीमचं ते कळण्यासाठी तुम्ही LEDs तिथे इंटरफेस करू शकता. नंतर HMIs तुम्ही लावू शकता, युजर इंटरफेस, म्हणजे जसं ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, ह्युमन मशीन इंटरफेस आहेत, तर अशा टाईपचे युजर इंटरफेसेस तुम्ही त्यामध्ये लावू शकता. प्रोग्रामिंग त्याचं करता येतं, त्याच्यामुळे तुम्ही इझिली तो प्रोग्राम चेंज करून रिप्रोग्राम सुद्धा त्याला करू शकता. सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये ऍड करता येतात. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं होतं, याच्यामध्ये सेफ्टी बॅग्स ज्या असतात त्या एअर बॅग्स ऑटोमोबाईलमध्ये त्या ऍड होतात कारमध्ये. सो दिस इज युअर एक्झाम्पल ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम. देन स्पीड कंट्रोलचं तुम्ही त्याच्यामध्ये फंक्शन ऍड करू शकता. सो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी मिळते ज्यावेळेस तुम्ही मेकॅट्रॉनिक सिस्टीम यूज करता इन प्लेस ऑफ प्युअर मेकॅनिकल सिस्टीम. सो देन मॉडर्न वॉशिंग मशीन याचा एक एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा, हे एक एक्झाम्पल आहे. जी मॉडर्न वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे नवीन फीचर जे आहेत ते तुम्हाला ऍड जुन्या डिझाईनच्या कंपॅरिझन मध्ये ऍड केलेले मिळतील. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जे आहे, जसं तुम्ही त्याचा जो डिस्प्ले असतो ना त्याच्यावर काय काय दिसतं बघा, किती वेळ तुमचं मशीन ऑन राहणार आहे तो टायमिंग तो दाखवतो, किती नंबर ऑफ सायकल्स ते रोटेट करणार आहेत ते तुम्हाला त्या डिस्प्लेवर मिळू शकतं, किंवा टेम्परेचर तुम्ही मॉनिटर करू शकता. नंतर त्याच्यामध्ये एक ऍडव्हान्स्ड गाईड असतो फॉर रिमुव्हिंग स्टेन्स. सो these are the additional features that you get after adding your microcontroller in the system. So this is the mechatronic system. This is one of the first benefit or major benefit of using mechatronic system, that you get numerous flexibility in the system. These machines use microcontroller to efficiently vary the speed of the different cycle based on content being washed. आपण आता त्याच्यामध्ये एक स्विच दिलं असतं, रोटरी स्विच त्याला म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं कपडे त्याच्यात टाकलेले आहेत ते सिलेक्ट केलं की त्याच्यानुसार त्याचा टायमिंग चेंज होतो. सो मिक्स्ड आहे, कॉटन आहे, देन स्पोर्ट्स आहे, देन बेबी केअर आहे, देन उलन क्लोथ्स आर देअर, असे डिफरंट ऑप्शन्स तिथे दिले. मिक्स त्यानंतर तिथे एक फास्ट 30चा एक ऑप्शन दिलेला आहे. नंतर 60 मिनिट्सचा ऑप्शन असतो. असे वेगवेगळे तिथे ऑप्शन दिलेले असतात. तर त्यातला तुम्ही कुठला सिलेक्ट करता त्यानुसार त्याचं सायकल जे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे सायकल आणि त्याची जी स्पीड आहे ती व्हॅरी होत असते. सो दीज मशीन यूज मायक्रो कंट्रोलर्स टू. आणि हे कशामुळे पॉसिबल झालं तर मायक्रो कंट्रोलरमुळे. त्याला त्या पद्धतीने प्रोग्राम केलेला आहे. जर तुम्ही कॉटन सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये दिलेलं असेल की कॉटन जर असेल तर इफ कॉटन इनपुट देन रोटेट किंवा हॅव अ स्पिन 3000 स्पिन और 5000 स्पिन और 500 स्पिन और 100 स्पिन, काहीतरी त्याला प्रोग्राम केलेला असेल. त्यामुळे तेवढे नंबर ऑफ स्पिन्स तो घेणार आणि किती स्पीडने जायचं ते स्पीड पण तिथे त्याला ऑलरेडी इनपुट दिलेली आहे, तेवढ्या स्पीडने तो रोटेट होत राहणार. सो दिस इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ युअर मायक्रो कंट्रोलर. सो दिस इज if you introduce microcontroller in the system, you will get enhanced features and functionality. Second benefit of mechatronic system is more user friendly. It is user friendly as compared to pure mechanical system or pure electronic system. So mechatronic systems are more user friendly. For example, power door locks, keyless entry,
क्रूज कंट्रोल फॉर एक्झाम्पल. आता याचे जे एक्झाम्पल दिले त्याचं मी थोडक्यात एक्सप्लेन करते तुम्हाला. मेकॅनिकल सिस्टीम्स आर युजर फ्रेंडली. कसं काय युजर फ्रेंडली आहे? आता तुम्ही जर मॉल्समध्ये गेलात, त्याच्या मॉल्सच्या एंट्रन्स जवळ जरी गेलात, एंट्रन्स क्लोज असते, काचेची एंट्रन्स असते बऱ्याच ठिकाणी. जसं तुम्ही एंट्रन्सच्या समोर जाता, तो जो डोअर आहे ना, तो ऑटोमॅटिकली ओपन होतो काही सेकंदासाठी. तुम्ही आतमध्ये गेलात की ते डोअर जे आहेत ते पुन्हा क्लोज होतो. सो हे नंतर पॉवर डोअर लॉक्स फॉर एक्झाम्पल, तुम्ही याच्यामध्ये गेलात, काय म्हणता, कार आहे तुमची, त्याच्यामध्ये कारचं एक स्विच, कारचं कीचेनचं मध्ये एक बटन दिलेलं असतं, तेवढं प्रेस केलं की कार जी आहे ती पूर्ण लॉक होते. सो दॅट इज युअर पॉवर लॉक. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स त्याच्यामध्ये ऍड करून केले की त्यानंतर सिस्टीमचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळायला स्टार्ट होतात. सो इझिली तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. सो इट इज मोर युजर फ्रेंडली. नेक्स्ट इज प्रिसिजन कंट्रोल. Flow rate, speed, position, and any number of other variables can be controlled precisely with microcontroller. तुम्ही मायक्रोकंट्रोलरला म्हटलं की जो फ्लो रेट आहे तो 100 हवा आहे किंवा स्पीड जी आहे ती 50 किलोमीटर पर आवर्स हवी आहे, तर तो बरोबर 50 किलोमीटर पर आवरनेच तो सिस्टीमला रन करेल. किंवा जी ती आरपीएम 1500 आरपीएम हवी तुम्हाला स्पीड, तर तुम्ही मायक्रोकंट्रोलरला इनपुटमध्ये प्रोग्राममध्ये लिहिलं की 1500 आरपीएम मॅक्झिमम स्पीड हवी, तो 1500 आरपीएमच्या वर 1501 इतकं आरपीएम पण नाही जाणार, 1501 आरपीएम इतकं पण नाही देणार, किंवा 1499 सुद्धा तो नाही देणार. तो किती देईल? 1500 आरपीएम एवढी स्पीड तो तुम्हाला देईल. नंतर पोझिशन, तुम्ही जर त्याला एक पोझिशन दिलेली असेल सेन्सरने की इथे आलं की मायक्रो कंट्रोलरने, सपोज एक तुम्ही वॉटर फिलिंगचा प्लांट आहे, तेच एक्झाम्पल मी पुन्हा कंटिन्यू करते. ते वॉटर फिलिंगच्या प्लांटमध्ये तुम्ही एक सेन्सर दिलाय, त्या पोझिशनला बॉटल आली की तो जो ती जी मोटर रन होते ती स्टॉप होणार. त्या पोझिशनला बॉटल आली की वरनं एक वॉल्व जो आहे तो ओपन होणार आणि त्यातनं त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते पोअर होणार. तर त्याला एक पोझिशन दिली तुम्ही, त्या पोझिशनला आल्याबरोबर ती जी मोटर आहे ती बंद होते. सो दॅट इज प्रिसिजन. त्याच्या पुढे गेल्यावर किंवा मागे गेल्यावर ते बंद पडत नाही. मॅन्युअल सिस्टीम मध्ये थोडं प्रिसिजन इकडे तिकडे होऊ शकतं. तुम्ही पाणी भरत असाल बॉटलमध्ये तर ते सांडेल आजूबाजूला, पण ज्यावेळेस तुम्ही मायक्रो कंट्रोलर किंवा अशा गोष्टी इंट्रोड्यूस करतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी जी आहे ती पण जास्त मिळते आणि प्रिसिजन त्या गोष्टीमध्ये तुमचं वाढणार आहे. So your mechatronic system has a precise control. Then cruise control in an automobile is a great example of how a mechatronic solution allows for precise control in order to give a car a smooth acceleration to desired speed as well as maintaining the constant velocity over varying load conditions. तर हे एक्झाम्पल आहे मेकॅट्रॉनिक्स. हा एक बेनिफिट आहे प्रिसिजन कंट्रोल मेकॅट्रॉनिक सिस्टीमचा. Then it is more efficient as compared to your mechanical system. How? That we'll see. The efficiency of mechatronic system can be improved by adding intelligence to the design. Certain portions of system can be shut off when not in use, or a microcontroller can make better use of the energy available. आता याचं मोर इफिशियंट कसं करता येईल? जसं तुम्ही मशीनमध्ये कुठलं काहीतरी एक मशीन आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन्स होत आहेत. सपोज एका ठिकाणी तुमचं बॉटल फिल होते, पुढे गेल्यानंतर त्या बॉटलला कॅप लावण्याचं काम होत आहे, तर ज्यावेळेस ती बॉटल फिल होते त्यावेळेस कॅपिंगचं काम तुम्ही बंद करू शकता, किंवा ज्यावेळेस कॅपिंग सुरू आहे त्यावेळेस इकडे तुम्ही मोठं वॉटर पोअरिंगचं काम बंद करू शकता. सो जितका तुम्हाला जे फंक्शन ज्या वेळेला हवंय त्याच वेळेला तुम्ही ऑन ठेवणार आणि दुसरे जे ऍडिशनल फीचर्स आहेत त्यावेळेस तुम्ही ते क्लोज करणार. सो हे एक फीचर जे आहे ज्याच्यामुळे सिस्टीमची इफिशियन्सी जी आहे ती increase होते. And that is why your mechatronic system is more efficient. You can shut the part of system and you can use the part of system, or you can shut the system completely when not in use. So this is benefit of mechatronic system, that system is more efficient. Then next is lower cost. As I already told you, जर तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असेल तर कॉस्ट तुम्हाला जास्त वन टाइम पे करायला लागेल, पण लॉंग टर्मचा हिशोब जर तुम्ही केला त्या कंपॅरिझन मध्ये your mechatronic system is lower in cost. It is very cheap as for a long term. जर जास्त प्रमाणात प्रोडक्शन असेल, if the production is more, in that case also your mechatronic system is cheaper. A complex mechanical solution may be simplified using a microcontroller based approach. Design time, product size, and reliability
can all be improved with the mechatronic solution. So complex mechanical system जी आहे त्याला सिम्प्लिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ युअर मायक्रो कंट्रोलर और PLC जी कंट्रोल सिस्टीम जी आपण यूज करणार आहे त्याच्या हेल्पने तुम्ही कॉम्प्लेक्स सिस्टीम जी आहे ती सिम्प्लिफाय करू शकता. डिझाईन टाइम, प्रोडक्ट साईज अँड रिलायबिलिटी आहे ती आपण इम्प्रूव्ह करू शकतो युझिंग दिस mechatronic system, and hence at the end your cost of the system becomes lower, so it is cheaper as compared to your mechanical system. Then next is flexible design and reprogrammable. So your mechatronic systems are flexible and can be easily switched to perform different jobs by simply changing the robot control program. आपण फक्त प्रोग्राम चेंज करून सिस्टीम मध्ये एकाच सिस्टीम कडनं वेगवेगळे जॉब्स घेऊ शकतो. सपोज तुम्हाला आधी एक स्क्वेअर कट करायचा होता, त्यानंतर तुम्हाला टी शेप कट करायचा, तर तुम्ही CNC मशीनला त्या पद्धतीने त्याचे पॅरामीटर्स जर एंटर केले तर तो जो स्क्वेअर कट करत होता त्याला काही काळानंतर जर तुम्ही त्याचे पॅरामीटर्स चेंज करेल, तुम्ही जर त्याला ओव्हल शेप देत असाल किंवा टी देत असाल तर तो बरोबर टी कट करेल आउट ऑफ वूड. सो दॅट इज वन ऑफ द एक्झाम्पल फ्लेक्झिबिलिटी एक्झाम्पल ऑफ फ्लेक्झिबिलिटी. सो खूप फ्लेक्झिबल असतात या सिस्टीम. याच्यामध्ये फक्त काय करावे लागतात, तुम्हाला प्रोग्राम चेंज करावे लागतात आणि त्यामुळे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी एकाच याच्याकडनं तुम्हाला बरेचसे वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. सो दिस प्रोसिजर ऑफ चेंजिंग द प्रोग्राम इज कॉल्ड एज रिप्रोग्रामिंग. इट इज मोर रिलायबल. मेकॅनिकल डिझाईन्स आर प्रोन टू विअर अँड टिअर ओव्हर अ टाइम. पण याच्यामध्ये प्रोग्राम आहे त्याच्यामुळे विअर अँड टिअरचे आणि सेन्सर्स आहेत. जसं तुम्ही एक लिमिट स्विच वापरत असाल तर त्याला एक लाईफ दिलेलं असेल की एवढे नंबर ऑफ जॉब्स याने काउंट केले की ते खराब होईल किंवा एवढे नंबर ऑफ वेळेस तो ऑन ऑफ झाला की तो यूज मध्ये किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ त्याचे ऑन हे दिलेले असतात, यूज दिलेला असतो. सपोज 5000 टाइम्स ऑपरेट केल्यानंतर ते त्याचं लाईफ 5000 ऑपरेटिंग टाइम हे असेल, ऑपरेट्स असेल. तर तसं सेन्सर्स मध्ये नाही. सेन्सर मध्ये तुम्ही जर प्रॉक्सिमिटी सेन्सर घेत असाल आणि त्याच्याजवळ एखादा जॉब नेला, त्याच्यासमोर 10,000 जरी जॉब नेले तरी तो सुरू राहील. त्याचं लाईफ किती असेल, 5 लाख 50 लाख जॉब्स इतकं त्याचं लाईफ असतं. सो that is why your mechatronic system is more reliable as compared to a mechanical system, because mechanical system has wear and tear. That is, these are not present in case of electronics component. Wear and tear चा part कमी येतो electronics component. So your mechatronic system is more reliable. For example, mechanical odometers use a direct drive system that consists of flexible cable running from transmission to the odometer gauge. The solution is unreliable because the cable is prone to failure. केबल जी आहे ती फेल होऊ शकते. The modern mechatronic solution consists of optical encoder and digital display which increase the system reliability. ऑप्टिकल एन्कोडर आहे ते फेल नाही होणार आणि त्याच्यामुळे लवकर फेल नाही होणार. त्याचं लाईफ ॲज कम्पेअर टू अ केबल, लाईफ ऑफ ऑप्टिकल एन्कोडर इज 1000 times more, and that is why if you use optical encoder and digital display in place of your cable, then your odometer becomes more reliable, or with it will have a more long life. So this is one of the benefits of your mechatronics system. Next is smaller size. Adding a microcontroller to a system may result in space saving. आता काय होतं, जेव्हा तुम्ही मेकॅनिकल कंपोनंट्स इंट्रोड्यूस करता कुठल्या सिस्टीम मध्ये, त्याची जी साईज असते ना ती खूप मोठी होते आणि त्याचऐवजी तुम्ही जर काही कंपोनंट रिप्लेस करून तिथे मायक्रो कंट्रोलर ऍड केला तर सिस्टीमची साईज जी आहे ती खूप कॉम्पॅक्ट होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मेकॅट्रॉनिक सिस्टीमची साईज जी असते ती स्पेस सेव्हिंग हा जास्त करतो ॲज कम्पेअर टू युअर प्युअर मेकॅनिकल system. Then next is your mechatronic system is safer. Adding intelligence to a system makes it safer. As I already told you, ऑटोमोबाईलच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही सेफ्टी फीचर ऍड करू शकता विथ द हेल्प ऑफ मेकॅट्रॉनिक्स सिस्टीम. जसं तुमचं सेफ्टी एअरबॅग्स आहे किंवा अँटी थेफ्ट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये, किंवा ऑटोमॅटिक डोअर लॉक सिस्टीम आहे. तर ह्या ज्या आहेत ह्या तुम्ही सेफ्टीसाठी तुम्ही हे ऍड करू शकता, अँड दॅट इज because of intelligence of electronic system. Whether you add an automatic shutdown to a coffee pot or sense when the system is overheating, numerous safety checks can be easily added to a system when microcontroller is controlling the system. आता जर तुम्ही एखादं कॉफी सर्विंग मशीन तयार करत असाल सपोज,
त्या सर्विंग मशीनमध्ये आता नॉर्मली कसं असतं, त्याच्या समोर जर तुम्ही ग्लास ठेवला, पॉट ठेवला ग्लास ठेवला किंवा मग ठेवला कॉफीचा, तो सर्व्ह करेल आणि त्यानंतर काही सेकंदानंतर तो बंद होतो. त्याला दिलेला असेल टाइम पिरियड तर. आणि त्याच केसमध्ये एखादा व्यक्ती तिथे ते सर्व्ह करत असेल आणि त्याचं लक्ष नसेल की त्याने तो मग केव्हा उचलला, ती कॉफी जी आहे ती वेस्ट होऊ शकते किंवा त्याचं एखाद्याला बर्न होऊ शकतो त्याच्यामुळे. सो सेफ्टीचा प्रॉब्लेम इथे येऊ शकतो. पण तेच तुम्ही काम मशीनला दिलं तर इथे सेफ्टी फीचर जे आहेत ते इम्प्रूव्ह होतात. अँड दॅट इज वाय अँड दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ मायक्रो कंट्रोलर इन अ सिस्टीम ॲज अ कंट्रोलिंग एलिमेंट. मायक्रो कंट्रोलर ह्याच्यामध्ये असू शकतो. का मायक्रो कंट्रोलर्स फक्त PLC का नाही, तर ही जी सिस्टीम आहे कॉफी सर्व्हिंग मशीन हे नॉर्मली इनडोअर मध्ये यूज होतं, म्हणजे ऑफिसेसमध्ये यूज होतात किंवा बाहेर हॉटेल्समध्ये यूज होतील. तर हे एक कन्झ्युमर अप्लिकेशन आहे त्याच्यामुळे मायक्रो कंट्रोलर. आणि जर तुम्हाला एखादं मशीन बनवायचं असेल किंवा मशीनचा पार्ट बनवायचा असेल तर त्या ठिकाणी मात्र मायक्रो कंट्रोलर यूज नाही करतायत, त्या ठिकाणी PLC यूज करावा लागेल. सो सेफर इज again one feature of your mechatronic system. So now our next topic from the same unit, I think this is the last topic of the unit, that is your open loop and closed loop system. So in some cases the command signals are sent to the actuator without utilizing any feedback information from the sensor. जर तुम्ही एखादं स्विच ऑन केलं, सपोज फॅन ऑन करायचा आहे रूममध्ये, फॅनचं स्विच ऑन केलं की फॅन डायरेक्टली ऑन होणार. तो हे नाही बघणार की बाहेरचं टेम्परेचर काय आहे, आता मी ऑन व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. तर हे जे आहे ना, अशा टाईपची जी सिस्टीम होते की स्विच ऑन केलं की लाईट ऑन होणार, स्विच ऑन केलं की तुमचा फॅन ऑन झाला, तर दिट इज ओपन लूप सिस्टीम. इथे कुठल्याही टाईपचा फीडबॅक यूज होत नाही. दिस सिस्टीम रिक्वायर्स अ गुड कॅलिब्रेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. याच्यामध्ये कॅलिब्रेशन रिक्वायर्ड असतं. आता कॅलिब्रेशन कसं रिक्वायर्ड आहे, काही काही फॅन आहेत ना ते जुने झाले की फक्त एका स्पीडवर वर्क करतात. 0ला ठेवला तरी तेवढ्या स्पीडवर काम करणार, 1ला ठेवला तरी 4ला ठेवला तरी रेग्युलेट होतात आणि म्हणजे रेग्युलेटरचा युजच होत नाही त्या सिस्टीममध्ये. तर हे प्रॉपरली कॅलिब्रेटेड असतील तर व्यवस्थित वर्क करतील ओपन लूप सिस्टीम्स या. The more common mode of operation is closed loop mode, in which command signals are sent to the actuators utilize the feedback information from sensor. This mode of operation does not require calibration information. मोस्टली ज्या इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी किंवा इवन कन्झ्युमर ॲप्लिकेशनसाठी सुद्धा जे सिस्टीम्स यूज होतात त्या क्लोज लूप सिस्टीम असतात, ज्याच्यामध्ये फीडबॅक जो आहे तो यूज केलेला असतो. म्हणजे जसं तुमचं आता AC एक ॲप्लिकेशन तुम्हाला क्लोज लूपचं घ्यायचं असेल तर एअर कंडिशनिंग सिस्टीम असतील तुमच्या घरामध्ये, त्याच्यामध्ये फीडबॅक यूज होतो. फीडबॅक काय यूज होतो, जर तुम्ही त्याला टेम्परेचर जे आहे त्या पद्धतीने त्याचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन होत राहतं. जरी तुम्ही त्याला टेम्परेचर 24 वर सेट केला तर बाहेरचं टेम्परेचर जरी 36 असेल, 37 झालं, तुम्ही सकाळी 9 वाजता ऑन केला सपोज AC, त्यावेळेस आता उन्हाळा आहे तर सपोज सकाळी 9 वाजता टेम्परेचर असेल 30 डिग्रीच्या आसपास, 35 डिग्रीच्या आसपास असेल, तरी तुमचा AC 24 वर वर्क करणार. तुम्ही त्याचा जो स्पीड आहे नंतर तुमचं टेम्परेचर वाढत गेलं, सपोज दुपारी 12 वाजले त्यावेळेस तुमच्या बाहेरचं ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर जे आहे ते असेल 40 डिग्रीच्या आसपास सपोज, तरी पण तुमचा AC जो आहे तो 24 वरच मेंटेन राहणार. नंतर बाहेर जरी टेम्परेचर 42, 43 झालं, संध्याकाळी 5 पर्यंत सपोज 43 टेम्परेचर आहे, तरी पण तुमचं AC 24 डिग्रीवरच काम करणार. नंतर ते टेम्परेचर आणखीन कमी 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 होत गेलं, तर रात्र वाढत गेली तरी सुद्धा टेम्परेचर रात्री सपोज 12 वाजता ते पुन्हा 30 डिग्रीवर आलं, तरी पण तुमचा AC 24 वरच काम करणार. सो हे जे आहे ना, हे फीडबॅक याच्यामध्ये आहे. तसं तुमच्या फॅनच्या बाबतीत होत नाही. सकाळी हवा गार लागते, नंतर ज्यावेळेस तुम्ही दुपारी तो ऑन केला, बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल त्यावेळेस तर तुम्हाला फॅनची हवा ही गार नाही लागणार, गरम लागेल. का? कारण त्याच्यामध्ये फीडबॅक सिस्टीम नाहीये, कूलिंग इफेक्ट याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे हिला क्लोज लूप सिस्टीम असं म्हणतात. दिस मोड ऑफ ऑपरेशन डज नॉट रिक्वायर कॅलिब्रेशन. याच्यामध्ये कॅलिब्रेशन जे आहे ते रिक्वायर्ड नाही. का? कारण तो कम्पेअर करतो आउटपुट आणि इनपुट या दोघांना कम्पेअर करतो आणि त्यानंतर तो आउटपुट देत असतो. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये कॅलिब्रेशन येत नाही, जे की ओपन लूप सिस्टीम मध्ये कॅलिब्रेशन येत असतं. कंट्रोल सिस्टीम इज, व्हॉट इज कंट्रोल सिस्टीम? सो
components that connected to the system or process that want to be controlled is called as control system. कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, जे कंपोनंट्स आहेत सिस्टीम मधले किंवा प्रोसेस आपल्याला कंट्रोल करायची असेल त्याला आपण कंट्रोल सिस्टीम असं म्हणणार. जसं आपल्याला टेम्परेचर हे मेंटेन ठेवायचं आहे एअर कंडिशनिंगचं, सो दॅट इज युअर कंट्रोल सिस्टीम. नंतर तुमचं वॉशिंग मशीन जे आहे तुम्हाला किती नंबर ऑफ स्पिन्स हवेत, कुठलं कापड टाकल्यावर हे तुमचं फिक्स्ड आहे, त्याच्यामुळे त्याला आपण कंट्रोल सिस्टीम असं म्हणणार. सो कुठले याच्यामध्ये 5 बेसिक एलिमेंट्स असतात कंट्रोल सिस्टीमचे. कुठले 5 बेसिक एलिमेंट्स आहेत ते आपण बघूयात. पहिला जो एलिमेंट आहे तो आहे रेफरन्स सिग्नल जनरेटर. सेकंड एलिमेंट इज मेजरमेंट एलिमेंट, ज्याला आपण नॉर्मली तुमचा जो हे आहे मेकॅट्रॉनिक सिस्टीम त्याच्यामध्ये आपण त्याला सेन्सर म्हणतो, आणि हा कंट्रोल सिस्टीम मध्ये मेजरमेंट एलिमेंट आहे जो नॉर्मली सेन्सर असतो, जो कम्पेअर करतो टेम्परेचरला. जसं मी म्हटलं एसीच्या केसमध्ये तो बाहेरचं टेम्परेचर आणि तुम्ही ज्या सिस्टीमला रेफरन्स टेम्परेचर दिलं याला कंट्रोल करेल आणि मग ते मेंटेन करेल त्या पद्धतीने. सो मेजरमेंट एलिमेंट जो असतो तो सेन्सर असतो. त्यानंतर असतो कम्पॅरेटर. सो हे जे रेफरन्स इनपुट आहे ते आणि मेजरमेंटचं इनपुट आहे ते दोन्ही कुठे जातात, याला कम्पॅरेटरला. तो दोघांना कम्पेअर करतो आणि त्यानंतर आउटपुट देत असतो. नंतरचा जो एलिमेंट आहे कंट्रोल सिस्टीमचा तो आहे कंट्रोलर. सो कंट्रोलर काय करणार, आता हे दोन्ही गोष्टी कम्पेअर केल्यानंतर याला येतील आणि अकॉर्डिंगली तो ऍक्च्युएट करणार. कशाला, ऍक्च्युएटरला ऍक्च्युएट करणार आणि अकॉर्डिंगली तो आउटपुट जे आहे ते देणार. म्हणजे या केसमध्ये बघा, जसं ऍक्च्युएटरला कंट्रोलर काय करणार की त्या दोन्ही टेम्परेचरचे कम्पेअर सिग्नल आहे त्यानुसार सिग्नलला अँप्लिफाय करायचं आहे की त्याला कमी करायचं आहे हे कंट्रोलर डिसाइड करेल आणि ते सिग्नल मग तो ऍक्च्युएटरला देईल आणि त्यानंतर तुम्हाला आउटपुटला मेंटेन टेम्परेचर जे आहे ते मिळेल. सो आता याच्यामध्ये पहिलं ओपन लूप सिस्टीम जे आहे कंट्रोल सिस्टीम ती काय आहे ते बघूयात. सो आउटपुट डज नॉट अफेक्ट द फंक्शन ऑफ एंटायर सिस्टीम. ओपन लूप सिस्टीम मध्ये आउटपुट जे आहे म्हणजे बेसिकली इनपुट जे आहे ते आउटपुटवर डिपेंडंट नाहीये, त्याच्यामुळे याला त्याचा इफेक्ट जो आहे तो पूर्ण सिस्टीमवर होत नाही. आउटपुटचा इफेक्ट होत नाही सिस्टीमवर, त्यामुळे त्याला ओपन लूप कंट्रोल सिस्टीम असं म्हटलं जातं. याचे ब्लॉक डायग्राम बघूया. त्याच्यात 3 महत्वाचे ब्लॉक्स आहेत. एक आहे कंट्रोलर, ऍक्च्युएटर अँड सिस्टीम. याच्यामध्ये 2 गोष्टी नाहीयेत. एक तर तुमचा मेजरिंग एलिमेंट नाहीये आणि दुसरा कम्पॅरेटर नाहीये. ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये नाहीयेत ज्या की ऍडिशनल तुम्हाला मिळतील क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये. इथे एक रेफरन्स इनपुट आहे, एक कंट्रोलर आहे, एक ऍक्च्युएटर आहे, एक सिस्टीम आहे आणि एक आउटपुट सिग्नल आहे. तर हे 4 किंवा 3 ब्लॉक्स जे आहेत ते महत्वाचे आहेत ओपन लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये. याचं एक्झाम्पल जे आहे ते आहे स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम. कॉमनली अ सिस्टीम दॅट इज युझिंग टायमर ऑन किंवा ऑफ. स्पेसिफिक टाइमला ऑन होतात, स्पेसिफिक टाइमला ऑफ होतात. संध्याकाळी 7 वाजले की लाईट्स ऑन होतील, सकाळी 7 वाजले की लाईट ऑफ होतील, दिवसभर ऑफ राहतील. म्हणजे नाईटला लाईट ऑन होतील आणि डे मध्ये लाईट ऑफ होतील. सो हे नॉर्मल आहे, त्यांचं एक टायमिंग फिक्स केलेले आहेत, त्याच्यामुळे ही जी सिस्टीम आहे ही ओपन लूप सिस्टीम आहे. याच्यामध्ये ड्युरेशन दिलेले असतात विथ दी हेल्प ऑफ टायमर. ही ब्लॉक डायग्राम आहे. कंट्रोलरच्या ठिकाणी येईल टायमर, देन ऍक्च्युएटरच्या ठिकाणी येईल तुमचा रिले, आणि सिस्टीम जी असेल ती स्ट्रीट लाईट सिस्टीम असेल, टायमिंग दिलेले असतील याला, त्यानुसार रिले ऑन किंवा एनो वरनं एनसी वर जाईल आणि त्यावेळेस तो स्ट्रीट लाईट ऑन करेल. त्यानंतर सकाळी 7 वाजले की हा जो टायमर आहे हा बंद होईल, त्यामुळे हे एनसी वरनं पुन्हा एनो वर येईल आणि हे जे स्ट्रीट लाईट्स असतील ते ऑफ होतील. तर हे एक्झाम्पल जे आहे ते आहे ओपन लूप सिस्टीमचे एक्झाम्पल. आता क्लोज लूप सिस्टीम जी आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. सो तोपर्यंत आय थिंक आजसाठी एवढं पुरे आहे, किंवा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात की क्लोज लूप सिस्टीम जी आहे ती कशी वर्क करते. तर सो टिल देन बाय बाय, टेक केअर.